गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम। एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हे शुभ संकेत आहेत, कारण का पवार साहेबांनी तो इतिहास साताऱ्यामध्ये लोकसभेला मागच्या घडवलेला आहे, सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखा आहे। महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेच्या निमित्तानं व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय व्यासपीठ उपस्थित इचलकरंजी शहरातील 20 तारखेला परिवर्तन घडविण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनी या इचलकरंजी शहराची विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर येऊन आलेले आहे। या इचलकरंजी शहरातील विद्यमान आमदार प्रकाशराव आवाडे साहेबांनी या वेळेला आपण न राहता आपले सुपुत्र राहुल आवाडे यांना भाजपमध्ये प्रवेश करून या विधानसभेचे उमेदवार त्यांना दिलेला आहे। या ठिकाणी भाजपमधून गेली 10, 15, 20 वर्षे ज्यांनी भाजप वाढवली आणि आवाड्यांना तिकीट दिल्यामुळं त्या भाजपमधून स्वाभिमानाने बाहेर पडणारे समोर आमचे हिंदूरावजी शेळके साहेब आहेत की ज्यांना लक्षात आलं की घराणीशाहीला आपला विरोध राहणार। प्रकाश आवाडेंनी 1 वर्षापूर्वी या ठिकाणी दसऱ्यामध्ये या इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात काय सांगितलं होतं, सगळ्यांना आठवतंय काय सांगितलं होतं? या इचलकरंजी शहराला मी दिवाळीपासून, मागच्या दिवाळीपासून 1 दिवस आड पाणी देणार। मी नागरिकांना, माता भगिनींना विचारतो, पाणी मिळतंय काय? मग आता या बाप लेकांचं काय करायचं? काय करायचं? खाली आणि वर। या इचलकरंजी शहरातील आज सभेच्या निमित्तानं बरेच वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत। मी फक्त 1-2-3 मुद्द्यावर या इचलकरंजी शहरातील नागरिकांना आठवण करून देणार आहे। लोकसभेला या शहरातून, या शहराचे आत्ताचे खासदार धैर्यशील माने यांना 40,000 मतांना आपण निवडून दिलं। 6 महिन्यापासून, निवडणूक झाल्यापासून धैर्यशील माने या गावामध्ये आलेले आहेत काय? ते राहतात कुठं? कुठं राहतात? हे आत्ताचा जो उमेदवार आहे हे कुठं राहतोय? मग उद्या एक खासदार कोल्हापूरला आहेत, उद्या हे आमदार निवडून आल्यावर कोल्हापूर राहणार। ह्या गावातील जनतेनं काय करायचं? मग पाण्यासाठी वेगवेगळी आंदोलन या शहरामध्ये झाली। पाणी समितीच्या वतीनं सुळकुड समितीची जी समिती नेमली, होगाडे साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांनी सातत्याने या शहराच्या पाणी प्रश्नासाठी आवाज उठवला। पण या शहराकडे, त्या पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर मोडून काढण्याचा प्रयत्न आवाड्यांच्या माध्यमातून होतोय। आज 40 वर्षांमध्ये काँग्रेसमध्ये सत्ता भोगली, आज भाजपमध्ये जायची का वेळ आली सांगा बघू? नाना, भाजपमध्ये तुमच्या का प्रवेश करतात लोक? ज्या ज्या वेळेला भ्रष्टाचाराने जे पैसे मिळवलेले असतात
त्या पैशाला जर पांघरून घालायचं असेल तर काय करायला लागतंय? भाजपमध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीन होऊन बाहेर पडते. म्हणून या इचलकरंजीच्या तमाम नागरिकांना या निमित्तानं आठवण करून देतो. 40 वर्ष 1978 ला दादा आमदार झाले. आज 2024 चालू आले. जवळजवळ 46 वर्ष या घराण्याने या गावावर सत्ता गाजवलेला आहे. आणि त्यानंतर आज 46 वर्ष भूक भागल्यानंतर सुद्धा आज राहुल आवाडेंना तिने या ठिकाणी आणलेला आहे. मी या नागरिकांना विचारतो, प्रकाश आवाडे धंदा काय करतात जरा कोण सांगावं, कोण एकट्यानं सांगावं. त्याचा काय 124 मागाचा कारखाना आहे, काय ट्रेडिंगनं बिंब देतंय, काय करतंय, काय धंदा आहे सांगा. राहुल आवाडाचा धंदा काय सांगा. एखादा किराणा मालाचं दुकान आहे काय राहुलांचं? आमचे उमेदवार धंदा करतात का नाही? स्वाभिमानानं पाव विकतोय का नाही? एक जर चहावाला पंतप्रधान होत असेल तर पाववाला आमदार का व्हायचं नाही गावाचा? आणि म्हणून जो माणूस कष्टानं धंदा करतोय त्याच्या पाठीशी या कष्टकरी जनतेनं उभं राहण्याची गरज आहे. भ्रष्टाचारानं मिळवलेल्या पैशाच्या पाठीमागे राहणार काय स्वाभिमानानं जो धंदा करतोय त्याच्या पाठीशी राहणार? काय करणार आपण? या इचलकरंजी जनतेला सातत्यानं वेठीस धरण्याचं काम ह्या आवाड्यांच्या माध्यमातून घडतंय. आणि म्हणून येत्या 20 तारखेला आपलं चिन्ह काय जरा सांगा मोठ्यानं. रामकृष्ण हरी. त्यात काय केलंय? ह्या बेरक्या आवाड्यानं अनेक घोळ केले. एक साताऱ्यासनं मदन कारंडे नावाचा अनेक व्यक्ती आणून फॉर्म भरून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर नाव आणले. म्हणजे 40 वर्ष तुम्ही गावामध्ये काम करताय, 40 वर्ष एवढं विकास करताय, तरी बी या माणसाचं खेकटं करायचं काय कमी होत नाहीत. सातत्यानं या शहरात वेगवेगळी माणसं निवडणुकीला उभारून आपोळी भाजण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे. पण या महाविकासाचे सर्व जे स्टेजवरचे मान्यवर मंडळ आहेत यांच्या माध्यमातून येत्या 20 तारखेला या शहराचं परिवर्तन होणार काय नाही? या आवाड्यांच्या खाली डोकं वर पाय करणार का नाही? एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.